चहा ठेवलाय. काय म्हणाले काय डॉक्टर? काय नाही हो, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची काही गरजच नाहीये खरं तर. कोणी त्याला डॉक्टर केला कोणाच ठाऊक. अहो तोंडावरची माशी सुद्धा हलत नव्हती त्याची. तुम्हाला सांगू का, मला तर तो डॉक्टरच वाटला नाही. त्याचा तो कंपाऊंडर सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार वाटत होता. अरे काय म्हणाले काय पण डॉक्टर? बाबा डॉक्टर म्हणाले कमरेला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं एकदम ठीक आहे. मग दुखते का कंबर? व्यायाम नाही म्हणून. बाबा डॉक्टर म्हणाले बरेचदा कमरेचा व्यायाम होत नाही म्हणून असं दुखतं. त्यांनी आईला व्यायाम सांगितलेत कमरेचे. आणि डॉक्टर असंही म्हणाले की घर झाडणं पुसणं हे उत्तम व्यायाम आहेत कमरेसाठी. रोज केले तरी चालतील, म्हणजे कंबर नाही दुखणार. झाले. आय तुम्ही ना वाकायला पाहिजे जरासं. मला वाकवायला चालीस ना तू या घरात. अहो मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतेय ना. तू नको शिकवूस मला अक्कल. कसला डॉक्टर होता तो? कोणी केला कोणी त्याला डॉक्टर? तुला न आवडणारा तो बोलला म्हणून चिडलीस का तू? अहो व्यायाम काय व्यायाम, आणि इतके वर्ष तर तेच करत होते ना मी. अगं मग आताही कर ना. आत्ता नाही जमणार मला. सुनेच्या राज्यात पण कष्ट करायचे, मला एकाचं लग्न केलंच कशाला? अगं, पण सून नव्हती तेव्हा तू कुठे कष्ट करत होतीस? जानूच करत होती की सगळं. मशीन जसं नुसतं पडून राहिलं की गंज चढतो ना त्याला, तसं झालंय तुझं. कला गंज चढलाय तुझ्या कमरेला. झालं तुमच्या हातात आई तर कोलीतच पडलं ना. घ्या घ्या बोलून घ्या तुम्ही. ऐ ग सुनीता, तुला सासूचा मान ठेवायचा वगैरे काही कळतच नाही का? डॉक्टर वाटेल तसं बोलत होता मला, आणि तू मात्र अगदी खुळ्यासारखी तिकडे उभी राहून बघत होतीस. वाटेल तसा बोलत नव्हतं डॉक्टर. बाबा ते म्हणाले तुम्ही अगदी फिट आहात, हेल्दी आहात, फक्त थोडा व्यायाम करा, थोडं वाका, म्हणजे आपोआप सगळं. आता ह्या वयात असं वाकवत असतं का कोणी? आता या वयात आणि त्या वयात काय आहे कला? प्रत्येक रोगावरचा एक उपचार असतो. तुझ्या रोगावरचा उपचार त्यांनी सांगितलाय तुला, आणि तुला तो करायला हवा. मूर्खाचा बाजार आहे नुसता. ही एक शाणी आणि तो डॉक्टर 1.5 शाणा. आई ग, ज्याचं त्यालाच कळणार ना, दुसऱ्यांना कशाला कळणार आहे काय दुखतंय काय खोकतंय. डॉक्टरचं बोलणं फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय. पण बाबा आय व्यायाम करतील ना? हो करील म्हणजे काय? करायलाच हवा तिला. सुखाने जगायचं असेल तर तिला व्यायाम करायलाच हवा. कशी करत नाही तेच बघतो मी. थँक्यू जान्हवी. सरू मावशी, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. काहीतरीच काय, हे खरंच तू एकटीने माझ्यावर विश्वास दाखवलास.